जेजुरी नगर परिषदेच्या पालखी मैदान या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण करत विकसित भारत संकल्प यात्रेचे स्वागत केले गेले। जेजुरी नगर परिषदेच्या वतीने आणि विकसित भारत संकल्प यात्रेच्या अनुषंगाने विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या चित्रफिती रथाचे उद्घाटन जेजुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले यांनी केलेले आहे। या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये विविध शासकीय योजनांची माहिती देणारे माहितीपट देखील दाखवले जाणार आहेत। यावेळेला अनेक लाभार्थ्यांनी आपली नावे नोंदवून योजनेचा देखील लाभ घेतलाय। मी चारुदत्त भारत इंगोले, मुख्याधिकारी जेजुरी नगर परिषद। आज विकसित भारत संकल्प यात्रा जेजुरी येथे दाखल झाली। या यात्रेचा प्रमुख उद्दिष्ट हा आहे की केंद्र शासनाच्या ज्या प्रमुख योजना आहेत त्या नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात। त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, इंडिव्हिज्युअल हाऊसहोल्ड लॅटरिन्स, PM उज्ज्वला अशा विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात व सॅच्युरेशन लेवलपर्यंत ह्याचा लाभ जावा हा उपस्थित झाले। पदाधिकारी काही पक्षांचे इथं उपस्थित झाले, सगळे पत्रकार मंडळी उपस्थित झाले, महिला उपस्थित झाल्या, बचत गट इथं उपस्थित झाले व त्यांनी या यात्रेला खूप चांगला प्रतिसाद दिला। अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मूर्तीची 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे। या अनुषंगाने अयोध्येतून आलेला कलश, अक्षता आणि निमंत्रण पत्रिका गावामध्ये देण्यात येते। तसेच श्रीराम प्रभूंच्या प्रतिमेची भव्य दिव्य टाळ मृदुंगाच्या जयघोषात शोभायात्रा देखील काढली जाते। अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मूर्ती प्राणप्रतिष्ठापना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे। त्या अनुषंगाने राचन्नावाडी येथे अयोध्येतून आलेले अक्षता कलशाचं पूजन करून भव्य पालखी सोहळा काढला गेला। यावेळेला सर्वांनी डोक्यावरती कलश, तुळशी वृंदावन, टाळ मृदुंग, भगवे पताके आणि फटाक्यांची आतिषबाजी करत प्रभू रामचंद्र, अक्षता आणि कलशाची राचन्नावाडी नगरीमध्ये शोभायात्रा काढली। कोथरूडमध्ये विश्व हिंदू परिषदेचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष वैभव दिघे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला माध्यमांशी बोलत असताना कॅन्सरग्रस्त मुलांना रक्ताची कमी पडू नये यासाठी हे रक्तदान शिबिर आपण आयोजित केले असं मत वैभव दिघे यांनी व्यक्त केलं। जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे, जय छत्रपती शिवाजी महाराज। आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले आहे। विश्व हिंदू मराठा संघ यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे आणि आपण रक्तदान शिबिराला आपल्याकडं 367 मुलं ही थॅलेसेमिया हा रोग आहे, त्यामध्ये त्यांच्या अंगामध्ये ब्लड तयार होत नाही। त्या मुलांना आपण दर महिन्याला एक आपल्या संघटनेमार्फत म्हणजे आपली विश्व हिंदू मराठा संघटनेमार्फत एक ब्लड पिशवी आपण त्यांना देतो आणि आपलं हे काम गेली 3 वर्ष असं सातत्याने चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण सगळं दरवर्षी आता हे दुसरं वर्ष आहे माझ्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेशन करायचं। वेळ झाल्या या बातमीसह बातमीपत्रामध्ये आता इथेच थांबायची। पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रासह। धन्यवाद।